Namaste students. Today we are going to start practice set 1.1 of similarity. तर त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे base of a triangle is 9 and height is 5 and base of another triangle is 10 and height is 6. So find the ratio of areas of these triangles. तर पहिल्या व्हिडिओमध्ये ज्या तीन प्रॉपर्टीज आपण शिकलो होतो त्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपण प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करणार आहोत. सो राईट हिअर let b1 and h1 and are b1 and h1 are base and height of triangle 1 and लिहिते and b2 and h2 are base and height ऑफ ट्रायंगल 2. समजलं तुम्हाला. आता हे b1 म्हणजे काय आहे, बेस आहे पहिल्या ट्रायंगलचा. इथे दिलं बेस ऑफ अ ट्रायंगल 1 इज 9 दिले आणि हाईट काय दिले 5 दिले. मध्ये आर 4 गिवन मध्ये काय येणार, गिवन आहे b1 इज इक्वल टू बेस ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 9 अँड हाईट h1 इज इक्वल टू 5 अँड बेस b2 is equal to 10 and h2 is equal to 6. Okay, given समजला. So write here area of triangle 1 upon area of triangle 2 is equal to काय येणार आहे, तुम्हाला फर्स्ट प्रॉपर्टी आहे ती वापरायची आहे की एरिया ऑफ द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. मग तुम्हाला इथे 1/2 नाही लिहायचं, डायरेक्टली तुम्हाला b1 इंटू h1 अपॉन b2 इंटू h2 असं लिहायचं आहे. आणि त्याचं रिझन लिहायचं आहे द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स is equal to the ratio of product of कसलं प्रोडक्ट आहे, बेसिस, प्रोडक्ट ऑफ बेसिस and their corresponding heights. हे तुम्हाला फर्स्ट प्रॉपर्टी ब्रॅकेट मध्ये लिहायला लागणार आहे. नाव लेट्स सबस्टिट्यूट द व्हॅल्यू. b1 इज इक्वल टू 9, h1 इज इक्वल टू 5, b2 इज इक्वल टू 10 अँड h2 इज इक्वल टू 6. आता ह्याला काय करूया, आपण रिड्यूस करूया. पूर्ण ह्यांचं मल्टिप्लिकेशन करण्यापेक्षा आपण इथेच रिड्यूस करू शकतो. 5 1 5, 5 2 10, 3 2 6, 3 3 9. मग यू विल गेट 3/4. ओके, समजलं. Therefore मग तुमचं find the ratio of areas of these triangles. So right here, therefore ratio of areas of given triangles is equal to काय येणार आहे 3/4. ओके, तर रेशो आहे म्हणून त्याला काही युनिट येणार नाही, कारण त्याचं युनिट काय होतं, कॅन्सल होतं, म्हणून रेशोला युनिट नसते. लेट्स मूव्ह ऑन द नेक्स्ट सम. तर सेकंड सम मध्ये त्यांनी काय केलेलं आहे, एक फिगर दिलेली आहे अँड दे सेड BC परपेंडिक्युलर टू AB. ही BC आहे ती परपेंडिक्युलर AB अँड AD परपेंडिक्युलर टू AB. BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8 दिलेला आहे. देन फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB. तर ह्या दोन ट्रायंगलचा काय करायचं, आपल्याला एरिया काढायचा आहे. सो आपल्याला इथे काय करायला लागेल, इन फिगर, राईट सोल्युशन मध्ये लिहा इन फिगर AB इज काय आहे, AB काय दिसतोय तुम्हाला, काय दिसतोय AB कॉमन बेस आहे, बरोबर, दोन्ही ट्रायंगलचा तो कॉमन बेस आहे. इन फिगर AB is common
बेस फॉर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ADB. थांबा, हे पण लिहा आणि करस्पॉन्डिंग हाईट्स पण लिहा. कॉमन बेस अँड पुढे अँड AD कॉमा BC are their corresponding heights. ओके, समजलं. AB काय आहे? कॉमन बेस आहे आणि त्यांनी हे AD परपेंडिक्युलर दिलेलं आहे AB ला आणि CB परपेंडिक्युलर दिलेला आहे, म्हणून ते हाईट आहे. परपेंडिक्युलर हाईट असते नेहमी. जे पण परपेंडिक्युलर असेल ट्रायंगलमध्ये ती काय असते? त्या ट्रायंगलची हाईट असते. मग हे AD आणि BC त्या दोन्ही ट्रायंगलच्या हाईट आहे. देअरफॉर आता एरिया काढूया आपण त्यांचा. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB. आता त्यांचा बेस इक्वल आहे, मग तुम्ही काय लिहू शकता तिथे? बेस काय होणार आहे? इक्वल आहे, तर तो कॅन्सलच होणार आहे. मग इकडे येणार आहे ABC मध्ये, ट्रायंगल ABC मध्ये येणार आहे त्यांचा हाईट BC अपॉन AD. ओके, मग त्याचा रिझन लिहा. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. काय लिहा? ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेस. जर त्यांचा बेस इक्वल आहे, देअरफॉर देअर रेशो, एरियाज ऑफ देअर रेशो इज प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. मग काय दिलेलं आहे? BC इज इक्वल टू काय दिलेलं आहे तुम्हाला? इथे लिहू शकतात. BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8 दिलेला आहे. मग BC इज इक्वल टू 4, AD इज इक्वल टू 8. मग 4 1 जा 4, 4 2 जा 8 इज इक्वल टू 1/2. मग देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADB इज इक्वल टू 1/2 आणि आन्सरला बॉक्स करायचा. लेट्स मूव ऑन द नेक्स्ट सम. तर इन थर्ड सम त्यांनी एक ट्रायंगलमध्ये ट्रायंगल दिलेला आहे बघा, आणि हा ट्रायंगल PQR. जर आपण ह्या ट्रायंगलचा विचार केला तर PQR मध्ये हाईट काय आहे? परपेंडिक्युलर असते, बरोबर ना. मग हाईट आहे PQ आणि परत PQR बघितला तर ह्या साईडचा घेतला तर हा RQ बेस होतो आणि RQ बेस घेतला तर त्याची हाईट येते PS. समजते? एकाच वेळी आपण दोन्ही ट्रायंगल घेणार आहोत ह्या सम मध्ये, कारण त्यांनी बघा इथे दिलेलं आहे सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू RQ. ही PS आहे ती RQ ला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे ती RQ जर बेस घेतला तर PS काय होणार आहे? हाईट होणार आहे. मग आपण इथे लिहूया. इन फिगर ट्रायंगल PQR हॅव काय घेऊया? बेस काय आहे त्याचा? समजा आधी घेऊया PR. हॅव बेस PR विथ हाईट. जर PR आपण जर बेस घेतला PQR चा, बघा हा PQR आहे, त्याचा PR आपण बेस घेतला तर त्याची हाईट काय होणार आहे? PQ विथ हाईट TQ अँड हॅव बेस आता समजा PQR मध्येच बेस आपण RQ घेतला, बेस RQ विथ हाईट. RQ जर बेस घेतला तर हाईट काय होणार आहे? बेस RQ घेतला तर हाईट होणार आहे PS विथ हाईट PS. मग आपण रेशो कशाचं घेणार आहोत? बघा इथे रेशो एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. दोन्ही वेळेला आपण काय घेतो आहे? PQR चाच रेशो घेत आहे. मग तुम्हाला माहिती आहे त्याचा दोन ट्रायंगलचा रेशो असतो, तो काय असतो? प्रॉडक्ट ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. मग त्याचा बेस आहे, आधीचा बेस काय होता? PR इंटू TQ अपॉन बेस होता RQ इंटू PS. ओके, हे होतं. मग त्यांनी गिवन मध्ये ऑलरेडी व्हॅल्यू दिलेल्या आहेत आपल्याला. PR किती दिलेला आहे? PR दिलेला आहे 12 इंटू TQ किती दिलेला आहे?
QT फाइंड आउट करायचं आहे आपल्याला अपॉन RQ 6 अँड PS इज इक्वल टू 6 दिलेला आहे. ओके, तर इज इक्वल टू जर आपण इथे बघितलं आणि हे काय होतं एरिया ऑफ ट्रायंगल PQR अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू, बरोबर. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया इथे. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायच्या आधी बघा इथे PQR आणि इथे PQR आहे ते काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. इथे 6 1 जा 6, 6 2 जा 12 होणार आहे. आपण इथेच व्हॅल्यू जर रिड्यूस केले आणि इथे मग काय भेटलं आपल्याला 1/1 भेटलं इज इक्वल टू काय 2QT अपॉन 6 भेटलं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर जास्त इझी होईल. मग इथे लिहा 6 इज इक्वल टू 2QT. बघा 6 × 1 6 आलं आणि 1 × 2QR QT होते इथे, सॉरी QT 2QT इज इक्वल टू काय आलं 6 आलं. मग देअरफॉर QT इज इक्वल टू 6 अपॉन 2. देअरफॉर QT इज इक्वल टू 2 1 जा 2, 2 3 जा 6 इज इक्वल टू 3 युनिट्स. समजलं. लेट्स मूव ऑन द नेक्स्ट सम. In fourth sum you can see there are two parallel lines. कोणत्या पॅरलल लाईन दिलेल्या आहेत, AB parallel to, सॉरी AB नाही दिलंय, AD parallel to BC, AD parallel to BC. आणि त्यांनी दोन ट्रायंगल दिलेले आहेत ABC and BCD and BCD. जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत, दोन पॅरलल सेम पॅरलल लाईनच्या मध्ये आहेत म्हणून त्यांची हाईट कशी असणार आहे, सेम असणार आहे. सो राईट हिअर ट्रायंगल ABC and triangle BCD are in same parallel line, same parallel lines, same parallel lines, therefore they have equal heights, therefore they have equal heights. म्हणजे हे सेम पॅरलल लाईन मध्ये असल्यामुळे त्यांची हाईट कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. विच इज AP, विच इज AP. अँड सेकंड कंडिशन मध्ये बघा, जर तुम्ही बघितलं ABC, मग ABC मध्ये बेस काय आहे, BC आहे. आणि BCD मध्ये बघा, BCD मध्ये ऑल्सो द बेस इज सेम, बरोबर. ट्रायंगल ABC and triangle BCD have equal base, equal लिहा किंवा सेम लिहा, त्यांचा बेस कसा आहे, सेम आहे. have equal bases. मग त्यांचा एरिया कसा असणार आहे, त्यांची हाईट पण कॅन्सल होणार आहे, त्यांचा बेस पण कॅन्सल होणार आहे. मग तुमचा त्यांचा रेशो काय येणार आहे, 1 येणार आहे. सो राईट हिअर देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू, जर तुम्ही लिहिलं किंवा नाही लिहिलं तरी पण चालेल, लिहा इथे बेस इंटू हाईट ना. मग बेस काय होता, BC इंटू हाईट होती AP अपॉन ह्या ट्रायंगल साठी सुद्धा हाईट होती, सॉरी बेस होता BC अँड हाईट इज AP. मग काय झालं, हे सगळं कॅन्सल झालं. इज इक्वल टू काय आलं मग तुमचा आन्सर 1/1. मग देअरफॉर त्यांनी काय सांगितलं, रेशो फाइंड आउट करायला सांगितले. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज टू एरिया ऑफ ट्रायंगल BCD इज इक्वल टू 1:1. खूप सोपं होतं सम, बरोबर. ते काय आहे लक्षात ठेवायचं आहे, ते पॅरलल लाईन, सेम पॅरलल लाईन मध्ये आहेत दोन ट्रायंगल. मग त्यांची हाईट कशी असणार आहे, सेम असणार आहे. आणि बेस तर त्यांचा ऑलरेडी इक्वल दिलेला आहे. मग बेस आणि हाईट काय झालेले आहेत, कॅन्सल झालेले आहेत आणि आपला रेशो आलेला आहे 1:1. लेट्स मूव ऑन द लास्ट सम. इन लास्ट सम इन फिगर PQ परपेंडिक्युलर टू BC. फिगर मध्ये त्यांनी दिलेला आहे PQ परपेंडिक्युलर टू BC अँड AD परपेंडिक्युलर टू BC. हे दोन्ही पण कसे आहेत, BC ला परपेंडिक्युलर आहेत. देन फाइंड द फॉलोइंग रेशोज.
मग त्यांनी आपल्याला हे पुढचे रेशो फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. त्यातला फर्स्ट रेशो आहे ट्रायंगल पी क्यू बी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBC. तर PQB आणि PBC मध्ये जर तुम्ही बघितलं तर काय आहे, त्यांची हाईट इक्वल आहे बघा. PQB आणि PBC हे दोन ट्रायंगल मध्ये त्यांची हाईट कशी आहे, इक्वल आहे. मग तुम्ही इथे लिहू शकता ट्रायंगल PQB अँड PBC हॅव इक्वल हाईट्स. देअरफॉर त्यांचा रेशो कसा असणार आहे, करस्पॉन्डिंग टू देअर बेसेस. कारण हाईट इक्वल आहे तर हाईट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग त्यांचा रेशो येणार आहे PQBचा बेस काय आहे QB अपॉन PBCचा बेस आहे BC. आणि तुम्ही रिझन लिहायचं आहे त्याचं ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. पुढे लिहू शकतात अजून हॅव द रेशोज करस्पॉन्डिंग टू देअर बेसिस. मग सेकंड रेशो त्यांनी दिलेला आहे ट्रायंगल PBC अँड ट्रायंगल ABC. मग PBC आणि ABC मध्ये काय BC कॉमन आहे म्हणजे त्यांचा बेस कॉमन आहे. मग बेस काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग त्यांचा जो एरिया आहे बघा करस्पॉन्डिंग टू देअर हाईट येणार आहे. मग PBC ची हाईट काय आहे, PBC ची हाईट आहे PBC बघा PBC इथपर्यंत ट्रायंगल आहे आणि त्याची हाईट आहे PQ. त्याची हाईट काय आहे PQ आणि ABC ची हाईट आहे AD. मग इथे तुम्ही रिझन लिहा ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल बेसेस. आता थर्ड रेशो दिलेला आहे ट्रायंगल ABC बघा. ट्रायंगल ABC मोठा वाला अँड ट्रायंगल ADC हा वाला. तर ABC आणि ADC मध्ये त्यांची हाईट इक्वल आहे म्हणजे हाईट काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे. मग त्यांचा रेशो येणार आहे तो करस्पॉन्डिंग टू देअर बेसिस येणार आहे. सो राईट हिअर ABCचं काय आहे, ABC आणि ADC मध्ये ADC मध्ये हाईट कॅन्सल होणार आहे. सो ABC आणि ADC ADC मग काय येणार आहे, ABC मध्ये BC, ABCचा बेस आहे BC आणि ADCचा आहे DC. मग ह्याचं सेम रिझन आहे ट्रायंगल हॅव्हिंग इक्वल हाईट्स. ट्रायंगल्स हॅव्हिंग इक्वल हाईट्स. ओके. आता लास्ट दिलेला आहे ADC अपॉन PQC. मग ADC आणि PQC ह्याच्यामध्ये काहीच कॉमन दिसत नाहीये. मग त्यांचा रेशो काय, फक्त हाफ त्यांचं कॅन्सल होणार आहे, बेस इंटू हाईट येणार आहे. मग ADCचा बेस काय आहे, ADCचा बेस आहे BC आणि हाईट आहे AD. आणि PQC मध्ये PQ त्याचं हाईट आहे आणि QC काय आहे, बेस आहे. QC बेस आहे आणि हाईट आहे PQ. मग ह्याचं रिझन काय लिहिणार तुम्ही, रेशो ऑफ एरियाज ऑफ लिहायला लागेल. बरं इथे मोठे लिहायला लागेल जरा. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द काय आहे, रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ इज इक्वल टू द रेशो ऑफ प्रॉडक्ट ऑफ काय आहे, बेस अँड बेसिस, प्रॉडक्ट ऑफ बेसिस अँड देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ओके. तर हे अशा प्रकारचे सम आहेत. ते बघा, हे किती रेशो काढायचे, ते 4 रेशो काढायचे आहेत. तर 4 मार्क्ससाठी विचारलेले जातात. पण तुम्हाला त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे, त्यांचं रिझन तुम्हाला लिहिणं इम्पॉर्टंट आहे. 1 मार्क्ससाठी एक रेशो विचारला जातो. जास्त काही लिहायची गरज नाही.
फक्त त्याचा रेशो कशाच्या करस्पॉन्डिंग आहे ते तुम्ही लिहायचं आणि त्यात का त्याच्या करस्पॉन्डिंग आहे, त्यांच्यामध्ये काय इक्वल आहे ते तुम्ही लिहायचं आहे. तर अशा प्रकारे अतिशय सोपा असा प्रॅक्टिस सेट होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.